पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे तक्रारदार यांचा 11,14,621 रुपयांचा मुद्देमाल केला परत। माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून पोलीस व जनता यांच्यात संबंध वृद्धिंगत करण्याकरिता पोलीस समन्वय ही संकल्पना राबवण्याच्या दृष्टीने यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडून ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत मुद्देमाल वाटप आयोजन करण्यात आले। पोलीस स्टेशन यवतमाळ शहर या ठिकाणी अपराध क्रमांक 305/2024 कलम 419, 420, 34 भांडवी सह कलम 66 IT ऍक्ट मधील तक्रारदार यांची फसवणुकीची रक्कम 3 लाख रुपये नगदी आरोपीकडून जप्त करण्यात आली असता, तसेच अपराध क्रमांक 1084/2024 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता मधील तक्रारदार यांची ऍक्टिवा मोपेड वाहन चांदणी चौक यवतमाळ येथून चोरी गेली असून दोन्ही तक्रारदार यांना माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये परत करण्यात आली। तसेच पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल गहाळ झाल्याबद्दल तक्रार दिलेली होती। तक्रारदार यांचे मोबाईलचा शोध CEIR पोर्टलचा पोलीस स्टेशन यवतमाळ शहर स्तरावर वापर करून शोध घेण्यात आला। त्यामध्ये एकूण 50 मोबाईल किंमत अंदाजे 7,64,621 रुपये या रुपयांचा मुद्देमाल तक्रारदार यांना माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब यांच्या हस्ते परत करण्यात आला। सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन यवतमाळ शहर ठाणेदार पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, पोलीस उपनिरीक्षक संतोष भाट, पोलीस अंमलदार रवींद्र नेवारे, अंकुश फेंडर, राजकुमार कांबळे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षक मध्ये पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेले श्रेयश कोल्हे, रोशन आमनेरकर, उमेश आडे यांनी पार पाडली। जिल्हा मुख्य संपादक सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.